मुंबईला आजाराचा विळखा कायम आहे। शहरामध्ये डेंग्यू आणि विषमजर आणि या आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय। कारण आता यात मधुमेह, उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे। नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या 7 वर्षात अर्थसंकल्पात आरोग्य विषयक खर्चात 98% वाढ केली। विना तिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या 7 महिन्यांमध्ये 80 कोटी रुपयांची दंडवसुली केलेली आहे। त्यातही दसरा दिवाळीच्या काळामध्ये अनेक प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन विना तिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न केला। मात्र तिकीट तपासणीसाठी विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून ऑक्टोबर महिन्यात 12 कोटी रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे। न्यायालयीन प्रकरण हाताळताना दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिलेला आहे। विधी खात्यातील अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये दाखल होणाऱ्या महापालिकेच्या संबंधित सर्व न्यायिक प्रकरणाचा नियमितपणे आढावा घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत। निवडणूक तपासणी नाक्यावर जात असताना भरधाव कारच्या धडकेमध्ये ग्रामसेवकाचा मृत्यू झालेला आहे। गोंदिया गोरेगाव मार्गावरील ही घटना आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। यंदाच्या हंगामामध्ये पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये दाट धुके पसरले असल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागल्याचं दिसतंय। जिल्हावासियांना आता इथं थंडी जाणवू लागलेली आहे। निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागलेली आहे। आता निवडणुकीच्या काळामध्ये भाववाढ सुरू असल्याने नागरिकांच्या नाराजीच्या रोषामुळे सर्वपक्षीय उमेदवारांचं टेन्शन वाढलेलं आहे। वाढत्या महागाईचा फटका उमेदवारांना त्यांच्या प्रचार यात्रेमधून बसत आहे। सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड हे शुक्रवारी सेवानिवृत्त होत आहेत। निवृत्ती आधी सर्वोच्च न्यायालयातील अनेक प्रलंबित महत्त्वपूर्ण खटल्यांचा निकाल देण्याचा निश्चय त्यांनी केलेला दिसतोय। त्यानुसार गेल्या वर्षी राखून ठेवलेल्या प्रकरणांसह विविध खटल्यांचा निकाल त्यांनी दिलाय। मुंबईला आजारांचा विळखा कायम आहे। शहरामध्ये डेंग्यू आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचं दिसतंय। यात मधुमेह, उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे। नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या 7 वर्षात अर्थसंकल्पात आरोग्य विषयावरील खर्चात 98% वाढ केली आहे।